ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जर बघितलं तर आयुर्वेद ह्या प्रत्येक स्टेपवरती म्हणजे ऋतू, क्षेत्र, अंबुबीज ह्या चारही फ्रंटवरती, चारही आघाड्यांवरती ट्रीटमेंट करतं. बेसिक जे आहे की आधी पेशंट आल्यानंतर त्याची प्रकृती परीक्षण, त्याची दिनचर्या, त्याची ऋतुचर्या, त्याचे आत्ताचे आजार, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आम्ही एक कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन बनवतो. त्याचबरोबर पुढचा जो भाग येतो तो आहे पंचकर्म ट्रीटमेंट. पंचकर्म ट्रीटमेंटमध्ये पंचकर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती की 5 प्रकारची कर्म असतात: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्ष. तर ह्यामध्ये ह्या 5ही ट्रीटमेंटचा युक्तीने आम्ही इथं वापर करतो. पंचकर्म ट्रीटमेंटने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलराईज करता येतात. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आयुर्वेदाकडे या. तर आयुर्वेदाने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नॅचरली तुम्ही कन्सीव्ह डेफिनेटली होऊ शकता. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल येथे कॅशलेस मेडिक्लेममध्ये सुद्धा अवेलेबल आहे.